ढोकळ्याला लागली पुरणपोळीची गोडी. नेवित इवा. ओके. बट आय 50. तर इवा बोलते, "नाही हां, बिलकुल काही नको असलं. शी! असं पब्लिकली कोण करतात मूर्खासारखं काहीतरी?" तर निवेद हसत बोलतो, "बापरे! तू किती सिरियसली विचार करून बोलू लागली गं? मी तर आपलं असंच मस्करीत बोलत होतो ना." "हो का?" तर इवा बोलते, "अच्छा हो का? पण मी जर एक्साइटेड होऊन लगेच रेडी झाली असती तर काय केलं असता?" तर निवेद बोलतो, "काहीच नाही, कारण तुझ्यापेक्षा जास्त कळतं मला कुठे काय आणि किती लिमिटपर्यंत करायचं ते सगळं." तर इवा बोलते, "वॉव! सो स्वीट. बाय द वे मला मम्माचं बोलणं आठवलं. काय करू? सांगून देऊ का घरी आपलं रिलेशन आहे ते? अँड आपण लग्नाचा पण विचार करत आहे ते?" तर निवेदला लगेच आठवतं, की यापेक्षा जास्त वाईट परिस्थिती त्याच्या घरी आहे. जेव्हापासून इवावर त्याचं प्रेम आहे हे कळलं. तर निवेद शांतच असतो. तर इवा बोलते, "काय झालं निवेद? अचानक शांत बसून कसला विचार करत बसला? बोल ना, काय झालं? नको सांगू बोलशील तर मी नाहीच सांगणार. मला पण कसली घाई नाहीये, डोंट वरी." तर निवेद बोलतो, "असं काही नाहीये इवा, मला पण तुला सांगच बोलायचं आहे. घरी पण थोडा वेळ घेऊया आपण, कारण काही गोष्टी आहेत डोक्यात जे अजून क्लिअर नाही झाले, सो म्हणून. आणि आता यावरून लगेच टेन्शन घेऊ नको आणि ओव्हरथिंक करून त्रास करून घेऊ नको. प्लीज." तर इवा बोलते, "हो, हो, डोंट वरी. मी नाही घेत आहे टेन्शन आणि ओव्हरथिंक पण नाही करत आहे, ओके? तू जेव्हा बोलशील तेव्हा सांगते मी." तर निवेद बोलतो, "तू मला जास्त काही विचारले नाही इवा, आता मी शांतच बसलो तर. म्हणजे असं किती ट्रस्ट करते तू मला इतक्या लवकर?" तर इवा बोलते, "खूप ट्रस्ट करते बेबी." खूप मीन्स आता असं शब्दात नाही सांगू शकत. "पण का? काय झालं? असं अचानक ट्रस्टबद्दल का विचारलं? काही लपवलं आहेस का माझ्यापासून?" तर निवित बोलतो, "नाही गं, असं काही नाही लपवलं. सहजच विचारलं, कारण माझा पण तुझ्यावर खूप ट्रस्ट आहे बेबी. खूप जास्त ट्रस्ट आहे. म्हणून सहजच विचारलं." तर इवा बोलते, "ठीक आहे, ठीक आहे. बाय द वे ते डॉक्टरने दिलेली मेडिसिन कोणती आहे आणि कोणत्या वेळेत घ्यायची आहे, ते सगळं मेसेज करशील मला, ओके? आणि मी जेवण झाल्यानंतर रूममध्ये जाऊन घेऊन घेते. घरी कळायला नको, मग मम्मा जास्तच टेन्शन घेते आणि ऑफिसला नकोच जाऊ बोलते. आणि जर गेली तर बॅक टू बॅक कॉल्स करून विचारत असते." निवित बोलतो, "इवा, असं नको बोलू. कारण इतका जीव लावून प्रेम करणारे पॅरेंट्स सर्वांच्या लाईफमध्ये नसतात. आणि ज्यांच्या असतात त्यांना असं काहीतरी ओव्हर करत आहे असं वाटतं, जेव्हा की हे चुकीचं आहे, असं वाटणं." तर इवा बोलते, "नाही, नाही निवित, मी त्या इंटेन्शनने नाही बोलले. मला तेवढा जास्त काही नसेल झालं तरी मम्मा खूप काळजी घेते, विच इज ओके. बट ती तेवढंच टेन्शन सुद्धा घेते. मग त्यासाठी मी याबाबतीत काही ना काही लपवत असते. पण यानंतर असं काही नाही करणार, डोंट वरी." तर निवेद ठीक आहे बोलतो आणि मग फायनली इवाच्या घराजवळ पोहोचतात. देन बाहेर पाऊस असतो, पण भरपूर कमी असतो. तर निवेद बरोबर थोडं जवळच गेटच्या सोडतो आणि मग इवा मस्त आधी निवेदला हग करते, लिप्स किस करते आणि मग बॅग घेऊन बाहेर येऊन तसंच पडत जाते बिकॉज पाऊस सुरू असतो. आणि मग निवेद पण निघतो घरी जाण्यासाठी. काही वेळाने निवेद घरी पोहोचतो, आपली बॅग वगैरे घेतो कारमधून आणि मस्त सॉन्ग्स गुणगुणत आत एंट्री करतो. तर आत येताच નિવિદची મમ્મા હેતલબેન બોલતા, "તને મેં શું કહ્યું હતું? ઘરે વહેલું આવવાનું કહ્યું હતું ને? તો પછી કેમ ન આવો? તારે મારી કોઈ વાત સાંભળવી જ નથી કે શું? तुला लवकर ये बोलली, मग का नाही आला?" तर નિવિદ येतो સોફાवर બસત બોલતો, "મમ્મા, મેં તને બહુ સ્પષ્ટ રીતે પૂછ્યું હતું ને કે કયા મહેમાનો આવવાના છે અને એવું શું મહત્વનું છે કે હું મારું મહત્વનું કામ છોડીને ઘરે આવું?" પણ તે એના પર એક શબ્દ પણ ન કહેવાયો અને સીધો વહેલો આવ કહીને ફોન કાપી નાખ્યો. પણ પછી હું મારું કામ છોડીને કેવી રીતે આવું? એટલે કામ પૂરું કરીને આવ્યો છું. तर હેતલબેન બોલतात, "નિવિદ, જો તું આવું કંઈ કરીને અમને એ છોકરી માટે મનવાવા પ્રયત્ન કરી રહ્યો હોય, તો તું ભૂલ કરી રહ્યો છે. એ યાદ રાખજે. કારણ કે અમે તારા પેરેન્ટ્સ છીએ અને હજુ પણ તારા માટે શું સારું છે અને યોગ્ય નિર્ણય લેવાની ક્ષમતા અમારી પાસ છે. એટલે અમે તને કોઈ મૂર્ખાઈભરો નિર્ણય લેવા નહીં દઈએ અને ક્યારેય તારો સપોર્ટ પણ નહીં કરીએ." બાપરે! એવા બાબતીત નો સપોર્ટ. तर નિવિદ બોલતો, "મમ્મી, પ્લીઝ તું શાંત થા. હું ઓફિસ પરથી જ આવ્યો છું. ક્યાંય ટાઈમપાસ કરીને નથી આવ્યો કે તું આવતા જ મારી ઉપર આવી રીતે બૂમો પાડીને વાત કરે છે. મને સાદું પાણી પણ પૂછવો નથી તે. જવા દે, છોડ.
હું હવે નીચે જમવા નહીં આવું. મને ભૂખ નથી. ગુડ નાઈટ, ટેક કેર અને થેન્ક્સ. બધા मारी સાથે આવું જ વર્તતા રહેજો. बापरे! आता काय बोलतील? तर हेतलवेनला कळतं, की एका बाहेरच्या मुलीसाठी त्याचं हे वागणं कुठेतरी निवीदच्या मनात त्यांच्या प्युअर प्रेमाबद्दल डाऊट येत आहे. सो हे कमी केलं पाहिजे आणि तसंच त्या निवीद जवळ येतात आणि हग करत, मग फेसवरून हात फिरवत, हेअर्समध्ये हात फिरवत बोलतात, "સોરી બેટા, પણ મને તારી ચિંતા છે અને આજ સુધી તે કોઈ પણ મોટો નિર્ણય અમારી સાથે વાત કર્યા વગર લીધો નથી. એટલે હવે તારા જીવનમાં શું બદલાવ આવશે એ વિચારીને હું ડરી જાઉં છું. એના કારણે જ મારું વર્તન પણ ધીરે-ધીरे આવું बदलतच જઈ રહ્યું છે." अच्छा. काळजीपोटी ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. તો નિવિદ બોલતો, "મમ્મા, આ જનરેશન બહુ અલગ છે. અત્યારે બચ્ચાઓને પણ ઘણી બધું બાબતો સમજાય છે. તમારા જમાનામાં જે રીતે લોકો વિચારતા હતા અને જેવા લોકો હતા, એવા લોકો આજે નથી. એટલે આજની જનરેશનમાં કોણ શું કરી શકે, શું પરિસ્થિતિ હોઈ શકે, એ અમને પણ ઘણું વધારે સમજાય છે. એને વધુ વિચારીને જ મેં આ નિર્ણય લીધો છે. પણ તને તો ફક્ત એટલું જ દેખાય છે કે આપને ગુજરાતી છીએ અને એ મરાઠી છે. ते तुला एवढंच दिसतं की ती आपण गुजराती, ती मराठी." तर હેતલબેન બોલतात, "તારી વાત બધી સાચી છે બેટા, પણ આપણી ફેમિલી કેટલી મોટી છે ને. બધા શું કહેશે? કેટલું બધું બોલશે? અત્યારે બધા તારી કેટલી પ્રશંસા કરે છે કે દીકરો કેટલો હોશિયાર નીકળ્યો, આટલો મોટો બિઝનેસ ઊભો કર્યો, પણ લગ્નની વાત આવે ત્યારે પાછળ રહી ગયો, એવું કહેશે." તો નિવિદ બોલતો, "ના મમ્મી, તું એકવાર એવામાં રહેલી માણસાઈ જો અને એનો સ્વભાવ સમજીને જો, પછી તને સમજો છે કે હું એની આટલી પ્રશંસા કેમ કરું છું અને એના વિશે આટલું કેમ બોલું છું. બધા લોકો એકસરખા નથી હોતા અને જ્યારે મારા મનમાં એવા છે, ત્યારે બીજી કોઈ છોકરી સાથે લગ્ન કરવાની ફિલિંગ્સ મારા मनमा આવવી शक्य જ નથી." तर हे सर्व ऐकून हेतलवेन फक्त बघत असतात निवीतला आणि मनात एकच विचार येतो, की आता काही बोलून अर्थ नाहीये. सो यापेक्षा हेच बेटर असेल, की शांत बसून निवेदला जेवायला बसवायचं. देन त्या बोलतात निवेदला, "બરાબર. આ બધું પછીથી જોઈશું. અત્યારે તું પહેલા ફ્રેશ થવી આવ. પછી બધા સાથે મળીને સરસ રીતે જમીએ." हां. तर निवेद ठीक आहे बोलून वर आपल्या रूममध्ये चालला जातो आणि अधिकारी कुटुंबात इवा घरी जाऊन फ्रेश होते, आवरून घेते आणि हॉलमध्ये असते. सगळे बसलेले असतात. असंच नॉर्मल बोलत. तर इवाला विचारतात, की "काम वगैरे सर्व कसं सुरू आहे?" तर इवा सांगते, "सगळं नीट सुरळीत चालू आहे." तर तेव्हा इवाची मम्मा बोलतात, की "बरं झालं, कोणाचं तरी काम घरात सुरू आहे चांगलं नीट." तर इवा लगेच विचारते, की "का गं मम्मा? काय झालं? असं का बोलली? काही प्रॉब्लेम झालाय का?" तर इवाची मम्मा सांगतात, "हो, माझा बिझनेस लॉसमध्ये सुरू आहे आणि पप्पाच्या ऑफिसमध्ये पण खूप काही गोंधळ सुरू आहे आणि या अयांशला पण मार्क्स कमी पडले आहेत, तर तो रिचेकिंगसाठी अप्लाय केलाय आणि तुझं सगळं नीट सुरळीत चालू आहे." हे ऐकून खरंच खूप बरं वाटलं. तर इवा लगेच बोलते, की "मम्मा, एवढं सगळं घरात घडलं आणि तू एका शब्दाने पण नाही सांगितली मला. का गं? असं काय झालं? एवढं न सांगायला काय झालं होतं?" तर त्या बोलतात, "हा प्रश्न मला नाही, तर स्वतःलाच विचार, की तू घरात किती वेळ थांबते आणि आता कोणाशी किती बोलते?" तर इवा शांतच बसते आणि मग सॉरी बोलते, की "खरंच सॉरी मला मम्मा, पण मला कामाकामात नाही कळलं एवढं. बाय द वे तुझं बिझनेस लॉसमध्ये कसं काय? सर्व नीट चालू होतं आणि टिफिन पण वाढले होते ना मग?" तर त्या सांगतात, की माझी जी पार्टनर होती तिच्या मिस्टरने मध्ये-मध्ये करून तिला सांगितलं चुकीच्या पद्धतीने. तर ती सर्वांना चुकीची माहिती सांगून भरपूर टिफिन ऑर्डर्स कॅन्सल करायला सांगितले. पण तरी माझा कॉन्टॅक्ट आहे. ते भरपूर लोकं मला बोलत आहेत, विचारत आहेत. सो मी करत आहे ते सगळं ॲडजस्ट. होईल सर्व मॅनेज, डोंट वरी. एवढं काही नाही झालं. नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज. बापरे! प्रॉब्लेमच प्रॉब्लेम आहेत. पार्ट 51 मध्ये बघणार आहे आपण आता ह्यावर इवा काय बोलते, कशी रिएक्ट करते आणि निवेदसोबत केव्हा आणि कशावर बोलणं होईल आणि दोन्ही साइडने वेगवेगळे प्रॉब्लेम्स आले आहेत. तर ते रिलेशन कसं सांभाळतात निवेद, इवा आणि स्टोरीमध्ये पुन्हा पुढे काय बघायला मिळणार आहे तेही बघू. रायटर अँड एडिटर शुभ बासेकर.